नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वयाच्या 60नंतर किडनी स्टोन, अनियंत्रित मधुमेह किंवा मग तीव्र सांधेदुखीमुळे रुग्णालयात 70% लोक जे आहेत ते येत असतात आणि त्यांच्या आहारामध्ये एक सामान्य गोष्ट असते. ते दररोज त्याच 3 भाज्या खात असतात आणि ज्या त्या वयामध्ये त्यांच्या शरीरासाठी आदर्श नसतात. आज मी त्या 3 भाज्यांसोबतच इतर 4 भाज्यांबद्दल सुद्धा सांगणार आहे, ज्या 60 वर्षानंतर तुम्हाला शारीरिक सर्वाधिक आवश्यक असलेला आधार देऊ शकत नाही. ही माहिती वैज्ञानिकदृष्ट्या सत्यापित आहे आणि मी तुम्हाला आग्रह करते की ही तुम्ही काळजीपूर्वक ऐका, कारण प्रत्येक मुद्दा हा उपयुक्त आहे. सर्वप्रथम एक महत्त्वाची वैद्यकीय पार्श्वभूमी. 60 वर्षानंतर आपल्या शरीरामध्ये विशिष्ट बदल होतात. हा कोणताही आजार नाही आहे, ही एक जैविक प्रक्रिया आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल गॅस्ट्रोएंटेरोलॉजीनुसार 60 वर्षांपर्यंत जठरातील आम्लाचं उत्पादन 40%ने कमी होतं, ज्यामुळे काही विशिष्ट संयुगांचं योग्य पचन होण्यास अडथळा येतो. याचा अर्थ असा की ज्या भाज्या 40व्या वर्षी सहज पचत होत्या, त्या 60 वर्षानंतर आतड्यांवर अतिरिक्त ताण देतात. किडनीचा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट प्रत्येक दशकामध्ये 10%ने कमी होतो. वयाच्या 60व्या वर्षी सरासरी GFR 70च्या खाली असतो आणि याचा अर्थ विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते. आणि तिसरा बदल म्हणजे इन्सुलिन संवेदनशीलता. वयाच्या 60 वर्षानंतर स्वादुपिंडातील बीटा पेशींची कार्यक्षमता 20 ते 30% कमी होते. रक्तातील साखरेचं प्रमाण अधिक वेळा वाढतं आणि पूर्ववत होण्यास जास्त वेळ लागतो. म्हणून जेव्हा मी म्हणते की काही भाज्या वयाच्या 60 वर्षानंतर हानिकारक असतात, तेव्हा ते माझं मत नसतं, तर ते शरीरशास्त्र आहे. चला तर मग या 3 भाज्यांबद्दल बोलूया. मी प्रत्येक भाजी एक वैद्यकीय केसच्या रूपामध्ये सादर करेन आणि लक्षणे काय आहेत, कार्यप्रणाली काय आहे आणि याचे धोके काय आहेत ते लक्षपूर्वक ऐका. पहिली गोष्ट म्हणजे बटाटा. मुख्य तक्रार काय आहे, तर रक्तातील साखरेचं असंतुलन करते. आता बटाटा याच्यामध्ये आरोपी का आहे, तर बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो 85 असतो. GI स्केल 0 ते 100 पर्यंत असतं आणि 70पेक्षा जास्त असलेल्या कोणत्याही गोष्टीला उच्च GI मानलं जातं. 85 हा धोक्याचा स्तर आहे. अमेरिकन डायबेटीज असोसिएशनच्या संदर्भ माहितीनुसार 60 वर्षांपर्यंत जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये एक मध्यम बटाटा खाल्ल्यानंतर 30 मिनिटांच्या आत रक्तातील ग्लुकोजची पातळी 40 ते 50 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर वाढू शकते. वयाच्या 40व्या वर्षी ही समस्या नव्हती, कारण स्वादुपिंड लगेच इन्सुलिन स्रवत होत असे. ही वाढ अधूनमधून होत असे, पण 60 वर्षानंतर इन्सुलिनचा प्रतिसाद मंदावतो, ही वाढ होते आणि जास्त काळ टिकते. दीर्घकाळ वाढलेली रक्तातील साखर हे टाईप 2 मधुमेह, मज्जातंतूचं नुकसान आणि मूत्रपिंडाच्या आजारांचं मूळ कारण आहे. प्री डायबेटीज किंवा मधुमेह असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी दररोज बटाट्याचं सेवन करणं हा एक वैद्यकीय धोक्याचा घटक आहे. हे ADAच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आहे. जर तुम्हाला बटाटे खायचे असतील तर ते उकडून घ्या, थंड करा आणि मग खा. थंड करण्याच्या प्रक्रियेमुळे रेझिस्टंट स्टार्च तयार होतो, ज्यामुळे GI 85 वरून 55 पर्यंत कमी होतो. आठवड्यातून 1 ते 2 वेळा खाणं योग्य आहे. दुसरं उदाहरण वांग्याचं आहे आणि हे विशेषतः ऑस्टिओआर्थरायटिस किंवा ह्युमॅटाइड आर्थरायटिस असलेल्या लोकांसाठी आहे. वांग्याचा समावेश सोलानेसी कुळामध्ये होतो, ज्यात टोमॅटो, बटाटे आणि ढोबळी मिरची यांचाही समावेश आहे आणि या सर्वांमध्ये सोलानिन नावाचं अल्कलॉइड असतं. सोलानिन हे एक नैसर्गिक ग्लायको अल्कलॉइड आहे आणि वनस्पती कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी ते तयार करतात. आर्थरायटिस फाउंडेशनच्या संशोधनानुसार सोलानिन जास्त प्रमाणामध्ये असल्यास ते कोलिन स्ट्रेस एन्झाईम्सना प्रतिबंधित करतं, जे मज्जातंतू आणि स्नायूंच्या कार्यामध्ये भूमिका बजावतात. संवेदनशील व्यक्तींमध्ये ते सायनोव्हियल दाह वाढवू शकते. बहुतेक लोकांमध्ये हे प्रमाण इतकं कमी असतं की त्याचा कोणताही परिणाम होत नाही. तथापि ज्यांच्या सांध्यांमध्ये आधीच दाह आहे, ज्यांचं सायनोव्हियल पडदे आधी संवेदनशील झालेले आहे, त्यांच्यासाठी वांग्याचं नियमित सेवन केल्याने तो दाह आणखी वाढू शकतो. वयाच्या 60 वर्षानंतर ऑस्टिओआर्थरायटिस चं प्रमाण जे आहे ते 60पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक 10 पैकी 6 लोक धोक्यात आहेत आणि दररोज वांग्याचं भरीत खात आहेत. ज्यांना संधिवात किंवा सांधेदुखी आहे त्यांनी 30 दिवसांची
एलिमिनेशन ट्रायल घ्यावी. 30 दिवस वांग्याचं सेवन पूर्णपणे टाळावं. सांधेदुखीमध्ये लक्षणीय घट दिसून आल्यास हा तुमचा वैयक्तिक पुरावा आहे. तुम्हाला संधिवात नसल्यास अधूनमधून सेवन करणं ठीक आहे. तथापि 60 वर्षानंतर दररोज वांगी खाणं टाळा. झुकिनी, परवळ किंवा मग टिंडा हे उत्तम पर्याय आहेत, ज्यांची चव वांग्यासारखीच असते आणि त्यात सोलानिनचा धोका नसतो. तिसरं आणि सर्वात अधिक कमी नोंदवलं गेलेलं प्रकरण आहे ते म्हणजे अरबी. अळूची पानं. अळूच्या मुळामध्ये कॅल्शियम ऑक्सलेटचं स्फटिक असतात. हे तेच स्फटिक आहेत ज्यामुळे कच्च्या अळूला स्पर्श केल्यावर तुमच्या हातांना खाज सुटते. हेच स्फटिक सेवन केल्यावर मूत्रपिंडाच्या नलिकांमध्ये जमा होऊ शकतं. आणि हार्वर्ड मेडिकलच्या स्कूलच्या किडनी स्टोन डाएट मार्गदर्शक तत्वानुसार 100 ग्रॅम अळूच्या मुळांमध्ये 59 ते 79 मिलीग्रॅम ऑक्सलेट असतं. किडनी स्टोन होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींसाठी शिफारस केलेली दैनंदिन ऑक्सलेटची मर्यादा 40 ते 50 मिलीग्रॅम आहे. 60 वर्षानंतर मूत्रपिंडांचा गाळण दर नैसर्गिकरित्या कमी होतो. याचा अर्थ त्यांची ऑक्सलेट बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते. जे शरीराबाहेर टाकलं जात नाही त्याचं स्फटिकीकरण होतं आणि या स्फटिकीकरणामुळे खडे तयार होतात. आणखी एक चिंतेची बाब म्हणजे अळूमध्ये कॅल्शियम ऑक्सलेटचा एक विशिष्ट प्रकार असतो जो आतड्याच्या अस्तराला त्रास देतो. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये जिथे आतड्याचं अस्तर आधीच पातळ असतं तिथे यामुळे सूक्ष्मदाह होऊ शकतो. ज्या रुग्णांना किडनी स्टोनचा इतिहास आहे त्यांनी अळू पूर्णपणे टाळावे. क्रॉनिक किडनी डिसीज स्टेज 3 आणि त्यापुढील रुग्णांनी नेफ्रोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. आवश्यक असल्यास 20 मिनिटे उकळा, पाणी काढून टाका, नंतर शिजवा. यामुळे ऑक्सलेटचं प्रमाण 30 ते 40% कमी होतं. कॅल्शियमयुक्त पदार्थांसोबत खा. ऑक्सलेट जे आहे ते आतड्यांमध्ये बांधले जातं पण त्यातील कमी भाग जो आहे तो मूत्रपिंडापर्यंत पोहोचतो. आतापर्यंत आपण निदान केलं आहे की आता उपचार, आता औषधोपचार. मी या 4 भाज्यांची शिफारस करत आहे कारण त्या आरोग्यदायी वाटतात म्हणून नाही. मी त्यांची शिफारस करत आहे कारण त्यातील विशिष्ट संयुगे 60 वर्षांवरील लोकांच्या शारीरिक रचनेतील विशिष्ट कमतरता दूर करतात. हे लक्षित पोषण आहे. पालकासाठीचा पहिला उपाय म्हणजे हाडांची घनता टिकवणं आणि डोळ्यांचं आरोग्य. 60 वर्षानंतर महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका 50% आणि पुरुषांमध्ये 25% असतो. आपण कॅल्शियम सप्लिमेंट्सबद्दल बोलतो पण कॅल्शियमला हाडांशी जोडण्यासाठी व्हिटॅमिन K2ची आवश्यकता असते आणि व्हिटॅमिन K जे पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं त्याचे यकृतामध्ये K2मध्ये रूपांतर होतं. जामा इंटरनल मेडिसिनमधील 2003च्या एका अभ्यासानुसार 100 ग्रॅम पालकामध्ये व्हिटॅमिन Kची दैनंदिन गरजेपेक्षा 400% जास्त मात्रा असते. 60 वर्षांवरील लोकांमध्ये कवेन सप्लिमेंटेशनमुळे हिप फ्रॅक्चरचा धोका 35% कमी झाला. दुसरा फायदा म्हणजे ल्युटिन. ल्युटिन हे एक कॅरोटिनॉइड आहे. हे डोळ्यांच्या मध्यवर्ती दृष्टिकेंद्र असलेल्या मॅक्युलाचं अतिनील किरणांमुळे होणारं नुकसान आणि ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण करतं. वयानुसार होणारा मॅक्युलर डिजनरेशन हे जे आहे ते 60 वर्षानंतर अंधत्वाचं प्रमुख कारण आहे. ल्युटिन त्याची गती लक्षणीयरित्या कमी करू शकतं. NIHच्या ARIDS सेकंड अभ्यासामध्ये जो 10 वर्षांचा चाचणी कालावधी होता, ल्युटिन आणि झियाझॅन्थिनच्या पूरक आहारांमुळे AMDची वाढ जी आहे ती 26% कमी झाली. पालक या दोन्हींचा सर्वोच्च नैसर्गिक स्रोत आहे. मात्रा किती घ्यायची आहे? आठवड्यातून 4 ते 5 वेळा 1 वाटी शिजवलेला पालक तूप किंवा तेलामध्ये शिजवल्यास ते चरबी-विद्राव्य जीवनसत्वांचं शोषण तिप्पट वाढवतं. दुधी भोपळ्याच्या सेवनासाठी दुसरा सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य आणि मूत्रपिंडाला आधार देणं. दुधी भोपळ्याचा सर्वात दुर्लक्षित गुणधर्म म्हणजे कोलिन. कोलिन हे एक आवश्यक पोषक तत्व आहे. ते यकृतामध्ये चरबी जमा होण्यापासून प्रतिबंधित करतं. 60 वर्षानंतर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचं प्रमाण वाढतं. दुधी भोपळा हा धोका कमी करतो. दुधी भोपळ्यामध्ये प्रति 100 ग्रॅम पोटॅशियमचं प्रमाण रेनिन अँजिओटेन्सिन या व्यतिरिक्त त्यातील 100 ते 150 मिलीग्रॅम पोटॅशियमचं प्रमाण हे रेनिन अँजिओटेन्सिन प्रणालीच्या नियमनास थेट मदत करतं, जे रक्तदाब नियंत्रणासाठी महत्त्वाचं आहे. वैद्यकीय निरीक्षणानुसार दुधी भोपळ्यामध्ये 96% पाण्याचं प्रमाण असतं.
वर्षानंतर दीर्घकाळ सौम्य निर्जलीकरण हे किडनी स्टोनचं एक प्रमुख कारण आहे. वयानुसार ही यंत्रणा कमी संवेदनशील होते. दुधी भोपळा हा आहारातील हायड्रेशनचा एक स्रोत आणि किडनी स्टोन प्रतिबंधासाठी एक अप्रत्यक्ष उपाय आहे. मात्रा किती घ्यायची आहे? आठवड्यातून 3 ते 4 वेळा भाज्या, सूप किंवा रस हे सर्व प्रभावी आहेत. जर तुम्ही रक्तदाबाची औषधे घेत असाल तर पोटॅशियमच्या पातळीवरती लक्ष ठेवा. दुधी भोपळा आहारामध्ये समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तिसरा उपाय जो आहे ते म्हणजे गाजर. आता रोगप्रतिकार शक्तीचं नियमन किंवा मग कर्करोगाचा धोका कमी करणं. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असतं. बीटा कॅरोटीन हे प्रोव्हिटॅमिन ए आहे. ते शरीरामध्ये वयानुसार आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन एमध्ये रूपांतरित होतं. पूर्वनिर्मित व्हिटॅमिन एच्या विपरीत ते जास्त प्रमाणामध्ये घेतलं तरीही विषारी नसतं. व्हिटॅमिन ए आतड्यांचं अस्तर, फुफ्फुसांचं अस्तर आणि मूत्रमार्गाचं अस्तर यांसारख्या उपकला ऊतींची अखंडता टिकून ठेवतं. वयाच्या 60 वर्षानंतर आतड्यांचं हे अस्तर नैसर्गिकरित्या पातळ होतं. बीटा कॅरोटीन हे टिकून ठेवण्यास मदत करतं. हार्वर्ड नर्सेस हेल्थ स्टडीने केलेल्या 10 वर्षांच्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या व्यक्तींचं बीटा कॅरोटीनचं सेवन सर्वाधिक होतं त्यांना वयाच्या 60 वर्षानंतर हृदयविकाराचा धोका 40% कमी होता. आणि दुसरं एक संयुग फाल्कारोन हे एक पॉलीॲसिटिलीन संयुग आहे. ते कर्करोगाच्या पेशींची, विशेषतः मोठ्या आतड्याच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखतं. डॅनिश कॅन्सर सोसायटीच्या एका अभ्यासानुसार नियंत्रित चाचण्यांमध्ये अखंड फॉल्करिनॉल असलेल्या कच्च्या गाजरामुळे मोठ्या आतड्याच्या कर्करोगाच्या धोक्याचं निर्देशक 33% कमी झालं. शिजवल्याने फॉल्करिनॉलचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होतं. म्हणून अधूनमधून कच्चे गाजर खा. ही केवळ चवीची बाब नाही आहे, ही एक पुराव्यावर आधारित शिफारस आहे. दररोज एक मध्यम गाजर कच्चं किंवा हलकं शिजवलेलं मधुमेहींसाठी GI मध्यम आहे. मर्यादित प्रमाणामध्ये सुरक्षित. जास्त आचेवरती शिजवणं टाळा. फाल्कारिनॉल आणि बिटाइन दोन्ही विघटित होतात. आणि शेवटची आणि वैद्यकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाची शिफारस आहे ते म्हणजे कारलं. कारल्यामध्ये 3 जैवक्रियाशील संयुगे असतात जी थेट रक्तातील ग्लुकोजवर परिणाम करतात. पहिलं आहे चॉरेन्टिन. इन्सुलिनच्या स्रावाला उत्तेजित करतं आणि शरीरातील ग्लुकोजचं शोषण वाढवतं. दुसरं आहे पॉलीपेप्टाइड P. हे इन्सुलिनचं वनस्पतीजन्य ॲनालॉग आहे. तिसरं आहे व्हिसिन. ते रक्तातील साखर कमी करण्याचा परिणाम घडवतं. जर्नल ऑफ फार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका यादृच्छिक नियंत्रित चाचणीनुसार टाईप 2 मधुमेही रुग्णांमध्ये 4 आठवड्यांमध्ये दररोज 2000 मिलीग्रॅम कारल्याच्या अर्कामुळे जेवणानंतरच्या रक्तातील ग्लुकोजमध्ये 25% घट दिसून आली. ही 25% घट वैद्यकीयदृष्ट्या एक महत्त्वपूर्ण आकडा आहे. आणि याचा आणखी एक फायदा म्हणजे यकृताचं संरक्षण. कारल्यामध्ये मोमोडिसिन असतं जे यकृतातील LT आणि AST या एन्झाईम्सना सामान्य करतं. वयाच्या 60 वर्षानंतर मद्यपान न करताही फॅटी लिव्हर सामान्यपणे आढळतं. कारलं या प्रक्रियेला प्रतिबंध करतं. जर तुम्ही मधुमेहावरील औषधे घेत असाल तर हे महत्त्वाचं आहे. कारलं घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. अतिरिक्त हायपोग्लायसेमिक परिणामामुळे रक्तातील साखर धोकादायक पातळीपर्यंत कमी होऊ शकते. आठवड्यातून 3 ते 4 वेळा अर्ध कारलं, भाजी किंवा रस दोन्हीही प्रभावी आहेत. सकाळी रिकाम्या पोटी 50 ते 100 मिलीग्रॅम रस प्या. कडूपणा कमी करण्यासाठी 20 मिनिटे मीठ घालून ठेवू शकता. धुवून मग शिजवून तुम्ही खाऊ सुद्धा शकता. तर आजचा वैद्यकीय सारांश काय आहे तर 60 वर्षानंतर बटाटे टाळायचे आहे. रक्तातील साखरेच्या असंतुलनाचा धोका होतो वांगीमुळे, तर ते वांगी टाळायचे आहे. सांध्यांच्या सुजेचा धोकासुद्धा होतो वांगींमुळे. आणि तुम्हाला जर संधिवात असेल तर तुम्ही वांगं खायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर पालक जे आहे ते आहारामध्ये समाविष्ट करायचं आहे. हाडं आणि डोळ्यांचं आरोग्य, दुधी भोपळा, कोलिन, पोटॅशियम, हृदय व रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडाचं समर्थन, गाजर, बीटा कॅरोटीन, फाल्कारिनॉल, रोगप्रतिकार शक्ती आणि कर्करोगापासून संरक्षण, कारलं. चारेन्टिन पॉलीपेप्टाइड P, रक्तातील साखरेचं नियंत्रण. हा चरबीयुक्त आहार नाही, हे वयानुसार योग्य पोषण आहे. 60नंतर तुमचं शरीर बदलतं त्यामुळे तुमचा आहारही वेगळा असायला हवा.
माझी एक विनंती आहे, ही माहिती तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत नक्की शेअर करा. कोणाचे आई वडील, आजी आजोबा जे साठीनंतरही तोच आहार घेत आहेत, कृपया शेअर करा. एक संदेश पाठवा. वैद्यकीय माहिती शेअर करणं म्हणजे काळजी घेणं. आणि खाली कमेंट करा की तुमच्या कुटुंबामध्ये कोणता आजार सर्वात सामान्य आहे. मधुमेह, सांधेदुखी किंवा मूत्रपिंडाच्या समस्या. मी त्यानुसार पुढचा व्हिडिओ बनवेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.